नमस्कार. आपण अर्जुन 2 भागात समजून घेतलाय, एकलव्य 2 भागामध्ये समजून घेतोय आणि एकाही भागात बाकी शिष्यांची चर्चा करणार नाही आहोत. कारण बाकीच्यांचं शिष्यत्व हे जनरल डब्यासारखं आहे. आहेत गुरुजी, शिकवतायत, शिकलेत, जेवढं शिकायचं तेवढं शिकलेत आणि तेवढ्या ज्ञानाचा उपयोग आपापल्या परीनं केलेला आहे. त्यातल्या त्यात भीम जरासा बरा आहे, म्हणजे ज्यानं आपला काही वेगळा पराक्रम दाखवलाय, दुःशासन आणि दुर्योधनाचा वध त्याच्या हातून दाखवलाय. म्हणून बाकीच्यांच्या विषयी फार न बोलता या कथेच्या पुढच्या भागाकडे आपण सरकणार आहोत. पण आजचा एकलव्याचा भाग मात्र महत्वाचा आहे. फ्लॅशबॅकमध्ये एकलव्याच्या पूर्ण घराविषयीची माहिती आपण जाणून घेतली. तो मूळचा यदुवंशीय, निषाद राजा नाही, हे आपण या आधी बघितलंय आणि त्याच्या आधी केलेल्या एकलव्याच्या कथेमध्येही बघितलंय. तो कसा होता, तो कुणाचा पुत्र होता, हेही आपण बघितलंय. हरिवंश पुराणातल्या हरिवंश पर्वातली कथा देखील आपण बघितलेली आहे. आता याच हरिवंश पुराणातल्या भविष्य पर्वातली एक कथा आहे. ती कथा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे आणि मग ही कथा समजून घेताना द्रोणाचार्य असे का वागले हे तुमच्या लक्षात येईल. तर द्रोणाचार्य कसे वागले ते महाभारतात समजून घेऊ. काय कसे वागले ते. एकलव्य द्रोणाचार्यांच्याकडे आलाय आणि म्हणालाय, गुरुवर्य, आपण मला विद्या शिकवावी, धनुर्विद्या शिकवावी असं अपेक्षित आहे. द्रोणाचार्यांनी एकलव्याला सांगितलं, बाबा, मी फक्त क्षत्रियाच्या मुलांना शिकवतो, मी तुला शिकवू शकणार नाही. पुरोगामींची कानं टवकारली लगेच कानं आणि म्हणाले की बघा बघा बघा, द्रोणाचार्य ब्राह्मण, तो क्षत्रियाच्याकडे नोकरी करतो म्हणून त्यानं एका निषाद पुत्राला शिकवायला नकार दिला. मी सांगितलं, ते प्रायव्हेट स्कूलचे टीचर होते. मालकाने ठरवून दिलं होतं कुणाला शिकवायचंय. आणि एकलव्याचे पिता हिरण्यधनु हे मगध देशाचे सेनापती होते, मित्र होते. त्यांना शिकवणं सर्वथा अशक्य होतं आणि मगध देश, जरासंध या कथा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहेत, तुम्हाला माहित आहे. त्यामुळे शत्रू सैन्याच्या माणसाला शिक्षण देणं हे अलाउड नव्हतंच. त्यामुळे त्यांनी शिकवलं नाही. पण एकलव्याला ते काय म्हणाले की तू इतका हुशार आहेस की तू माझ्याशिवाय अभ्यास करशील तर शिकशील. फक्त श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, तू शिकशील. द्रोणाचार्यांनी एकलव्यामधले चांगले गुण हेरलेले होते. कोणकोणते चांगले गुण एकलव्याच्या मध्ये होते. एकलव्याची अनन्य गुरुभक्ती होती. तशी गुरुभक्ती एकलव्याच्या इतकी कोणाकडेही सापडणार नाही, इतकी गुरुभक्ती होती. म्हणजे गुरुचा पुतळा उभा करायचा आणि गुरु सांगतोय असं समजून सराव करायचा सोपं नव्हतं काम. अर्जुनाची कथा आठवते. ताटात जेवायला मिळतं अंधारात सुद्धा हे कळल्यावर अर्जुनाने रात्रीचा अभ्यास सुरू केला आणि शिकला, म्हणून तो सर्वश्रेष्ठ शिष्य झाला त्यांचा. तसा गुरु काय शिकवणार आहे याचा अंदाज बांधून अभ्यास करून ते प्राप्त करणे सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे अनन्य गुरुभक्ती होती. गुरुभक्तीमुळे क्षमता ही अचाट आणि अफाट होती. प्रचंड एकाग्रता एकलव्याकडे होती. गुणवत्ता होती शिकण्यासाठीची. अभ्यास होता आणि पराक्रमाची गाथा होती. एवढ्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असलेला एकलव्य हा उत्तम शिष्य होऊ शकेल, तो उत्तम धनुर्धर होऊ शकेल याची जाणीव द्रोणांना होती. पण तरीही राजदरबारातील नौकराच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा देखील ठाऊक होत्या आणि एवढी एकच मर्यादा द्रोणांना नव्हती. म्हणजे अनेकांचा असा आक्षेप येऊ शकेल की सुशील कुलकर्णी, आपण द्रोणांच्या गुरु म्हणून नौकर असण्यावरती जे भाष्य करत आहात ते द्रोणांवरती अन्याय करणारा आहे, तुमचा अभ्यास अपुरा सांगणारा आहे. अजिबात नाही. द्रोणांची एवढी एकच इच्छा नव्हती. द्रोण हे आपल्या राजाचं हित बघणारे तर होतेच होते, पण द्रोणांना अजून काही हित बघायचं होतं. ते म्हणजे योग्य मार्गाने ज्ञानाचा वापर झाला पाहिजे. नुसतं गुरुनी ज्ञान द्यायचं नसतं, ज्ञानासोबत ते योग्य कामासाठी वापरलं पाहिजे हे पण सांगायचं असतं. शक्ती दिली आहे, पण शक्ती सद्गुणाच्या रक्षणासाठी असली पाहिजे, दुष्टाच्या निर्दालनासाठी असली पाहिजे. जे जे उत्तम, उदात्त, मंगल आहे त्याच्या रक्षणासाठी असली पाहिजे. हे सुद्धा गुरुचं काम आहे. मग
जेव्हा अशा एकाग्रतेने, अभ्यासाने, बुद्धिमत्तेने, गुरुनिष्ठेने एकलव्य ज्ञान प्राप्त करतो आणि ती कुत्र्याची कथा घडते. शिकारीसाठी भुभुत्कार करत पांडवांनी ट्रेन केलेला कुत्रा जंगलात फिरू लागतो आणि जोरजोरात भुंकू लागतो, तेव्हा कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने आपली एकाग्रता भंग पावते आहे म्हणून कुत्र्याचा जीव घ्यायचा नाही हे ठरवून बाण मारून कुत्र्याचं तोंड बंद करणारा श्रेष्ठ धनुर्धर कोण याचा तपास घेत घेत द्रोण एकलव्याच्या पर्यंत पोहोचतात. त्याची विद्या बघून दिग्मूढ होतात आणि तिथेच ते घाबरतात, कारण एकलव्याच्या हाती असलेलं ज्ञान हे वाईटाच्या फायद्यासाठी वापरलं जाऊ शकतं याची जाणीव द्रोणांना होते. बर्बरीकची कथा आठवते? भगवान श्रीकृष्णाने बर्बरीकला कसं काय केलं होतं आठवते? ती का घडलं होतं तसं? कारण बर्बरीकची शक्ती कौरवाच्या बाजूने जाऊ लागली तर संहार घडेल. कारण त्यानं काय ठरवलं होतं? ज्याचं पारडं कमी होईल, जो दुबळा ठरेल त्याच्या बाजूने मी लढणार. म्हणजे बर्बरीक इकडून दुबळ्याकडून लढणार, सबलाला दुर्बल करणार, मग पुन्हा इकडे जाणार, पुन्हा यांचा संहार करणार. यापेक्षा बर्बरीकच नसलेला बरं असं कृष्णाला वाटलं होतं. म्हणजे जेव्हा सद्गुणांचं रक्षण करायचं असतं तेव्हा काही काही गोष्टी घडवायच्या असतात. एकलव्याचं ज्ञान बघून द्रोणांना एकलव्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे असं वाटलं आणि त्यांनी त्याचा अंगठा मागून घेतला. इथे द्रोणांवरती आरोप होतात. आपल्या शिष्याविषयी पक्षपाती धोरण ठेवल्याचा आरोप द्रोणावरती होतो आणि आजही द्रोणाचार्यांवरती वेगवेगळे आरोप केले जातात. सगळी गडबड इथे आहे मित्र. त्यासाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलेल्या हरिवंश पुराणातल्या भविष्य पर्वातली ती कथा बघावी लागेल. कथा काय आहे? अत्यंत शक्तिशाली धनुर्धर असलेला एकलव्य हा पुरू, पंडरूक, पुंडू या भगवान श्रीकृष्णाच्या शत्रूला जाऊन मिळालेला आहे. तो नेहमी भगवान श्रीकृष्णाच्या शत्रूच्या सोबत आहे. पौंड्रक कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? ज्यानं स्वतःला वासुदेव असं घोषित केलं होतं आणि जो स्वतःला श्रीकृष्ण असं समजून वागत होता, ज्यानं प्रतिद्वारका देखील वसवलेली होती, तो पौंड्रक. या पौंड्रकानी ज्या ज्या वेळेला द्वारकेवरती आक्रमण केलेली आहेत त्या वेळेला हा श्रेष्ठ धनुर्धर एकलव्य पौंड्रकाच्या सोबत आहे. आता पौंड्रकाच्या का सोबत आहे? इथे तो निषाद राजा आणि आमच्यावरती अन्याय म्हणून आलेला नाहीये. निषाद राजावरती काहीही अन्याय त्या काळात होत नव्हता. उलट यदुवंशाने आपला मुलगा दत्तक दिला होता. रामापासून प्रयागच्या शृंगवेरपूरच्या निषाद राजाशी राजवंशाचे उत्तम संबंध आहेत. याचा राग आहे तो भावकीचा. म्हणजे हा कृष्णाचा चुलत भाऊ आहे. ती कथा तुम्हाला आठवते ना, मी मग आधीच्या भागात सांगितलेली. वसुदेवाचा सख्खा भाऊ देवश्रवा, महाराज शूरसेन आणि भोजराज कुमारी यांचा पुत्र देवश्रवा. या देवश्रवांचा पुत्र म्हणजे शत्रुघ्न. या शत्रुघ्नाला दत्तक दिलंय आणि तो झालाय एकलव्य. आणि तो दत्तक दिला आहे निषादराज, हिरण्यधनु आणि सुलेखा यांना. आपला अधिकार आहे पण आपल्याला असं जगावं लागतं या भावनेतून तो पौंड्रकाच्या सोबत आहे. आणि तो भगवान श्रीकृष्णावरती वारंवार हल्ला करताना पौंड्रकाला मदत करतो. एकलव्याने कोणाकोणाला पराभूत केलंय लक्षात घ्या. म्हणजे नुसतंच झालंय असं नाही, पराभूत कुणाकुणाला केलंय. एकलव्याने वसुदेवाला आपल्या काकाला पराभूत केलंय, उग्रसेनाला पराभूत केलंय, कृतवर्माला पराभूत केलंय, उद्धवाला पराभूत केलंय, घायाळ केलंय यांना आपल्या बाणांनी. म्हणजे एकेका वीराला आपल्या बाणांनी घायाळ करणारा हा एकलव्य द्वारकेसाठी, हस्तिनापूरसाठी सुद्धा मोठा शत्रू होता. शेवटी बलराम आपला हल घेऊन त्याच्या मागं लागले. बलरामाच्या शक्तीपुढे एकलव्याचं काही चाललं नाही म्हणून द्वारकेपासून जवळच असलेल्या एका बेटावरती तो काही मैल पोहत पोहत गेला आणि तिथेच राहिला. पुन्हा एकलव्याची हिंमत परत येण्याची झाली नाही
म्हणून तो कुरुक्षेत्राच्या युद्धावरती दिसत नाही. बलरामाला घाबरतोय. द्वारकेवरती आक्रमण केल्याचा बदला बलराम घेतील असं एकलव्याला वाटतंय, म्हणून तो तिकडे जाऊन बसलाय. तो पुन्हा परत आला नाही. या अशा गोष्टी करणाऱ्या एकलव्याच्या गुणांना द्रोणाचार्यांनी हेरलं होतं आणि त्यांना कळलं होतं की हा सर्वश्रेष्ठ ठरला तर उद्या द्वारका, हस्तिनापूर, मथुरा या सगळ्याच राजांसाठी तो त्रासदायक ठरणार आहे. म्हणून अशा एकलव्याला शक्ती देण्यापेक्षा त्याचा शक्तिपात करणं आवश्यक आहे. हा एकलव्य निषादराज म्हणून घेत असला तरीही हा यदुवंशीय आहे आणि असा यदुवंशीय आपल्या सुप्त इच्छांसाठी चांगल्या लोकांच्या कामामध्ये अडचण टाकू शकतो याची जाणीव त्यांना झालेली होती. म्हणूनच त्या कुत्र्याच्या प्रसंगानंतर द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा काढून घेतला आणि अंगठा गेल्यावर शक्तिपात झालेला एकलव्य पुन्हा कुठेही चांगल्या माणसांच्या रस्त्यामध्ये आडवा आला नाही. हेच बाकीच्या सद्गुणांच्या यशाचं रहस्य आहे. त्यामुळं द्रोणाचार्यांवरती आरोप लावण्याआधी या कथांचा विचार करणं आवश्यक आहे आणि एकलव्य या बाजूनेही समजून घेणं आवश्यक आहे. पुढची कथा बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत विनंती एकच आहे, डिवाइनला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉरवर्ड करताय तर मुलांच्या पर्यंत, तरुणांच्या पर्यंत या कथा जाऊ द्या. नमस्कार.